सगळ्यात चांगली गुंतवणूक तर जर सध्या असेल तर ती गोल्डमध्ये आहे, कारण दिवसेंदिवस सोन्याच्या किमतीमध्ये चांगलीच वाढ होतीये। अलीकडे सोन्याचा दर लाखांच्या घरात पोहोचलाय। लग्नसराईच्या हंगामातही सोन्याच्या दरात चढउतार सुरूच आहे। पण असं असलं तरी सोन्याच्या दरामध्ये पुढील वर्षभरात किती वाढ होईल याबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत। पण तज्ज्ञांनी मात्र वेगळंच भाकीत वर्तवलंय। सोने खरेदी करणाऱ्यांना मोठा प्रश्न पडलाय की 2026 पर्यंत सोनं 2 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत जाऊ शकतं का? या प्रश्नावर वर्ल्ड गोल्ड काउन्सिलचे CEO डेव्हिड टेट यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत। सध्या सोनं वाढते हे कोणत्या एका युद्धामुळे किंवा तात्पुरत्या घटनेमुळे नाही, तर खोल आणि दीर्घकालीन आर्थिक कारणांमुळे आहे। पुढच्या काही वर्षात सोन्याचे दर आणखी वाढू शकतात असं मत डेव्हिड टेट यांनी व्यक्त केलंय। जगभरात वाढणारा सरकारी कर्ज हा सोन्याच्या वाढीमागचं सर्वात मोठं कारण आहे। टॅरिफ व्यवहारातील वाद किंवा काळाची आर्थिक अस्थिरता हे फक्त साईड शो आहेत। खरी समस्या म्हणजे देश गरजेपेक्षा जास्त खर्च करतोय आणि ते नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरत आहेत। जेव्हा आर्थिक स्थिरता कमी होते तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळतात असं टेड यांचं म्हणणं आहे। 2026 पर्यंत सोन्यात वाढ होण्याची 6 मोठी कारणं आहेत। चीनमध्ये डिरेग्युलेशनमुळे वाढणारी मागणी, जागतिक चलनांची कमजोरी, सततचं भूराजकीय तणाव, व्यापार आणि टॅरिफचा दबाव, वाढता न्यूक्लिअर धोका आणि बिघडती आर्थिक आणि राजकोषीय स्थिती